अमरावतीची देवता शाश्वत अमर, अंबे जोगाईत तिने मांडियेले घरा, एक मांडियेले घर, एक मांडियेले घर, कुंभापुरीच्या गर्दीला ज्ञान चैतन्याचे आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई आई, उदेग अंबाबाई। कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी, दुर्गा दुर्घटय माई अंबा असुर मर्दिनी, किती रूपे किती नामे हरीचे जय एकवाही हो, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई आई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई, उदेग अंबाबाई आई, उदेग अंबाबाई। जय अम्बे जगदम्बे माँ, तेरे दम से है दुनिया, जय अम्बे जगदम्बे माँ, तेरे दम से है दुनिया, तेरी महिमा कोई न जाने, तुझसे कौन बचा है यहाँ।
डोंगर माथ्यावर उधे गाय उधे कुठ डोंगर माथ्यावर कुठ वळण पाट्यावर कुठ नदीच्या पलाड कुठ येशीच्या अल्लाड मला दिसते माझी आई खोली भक्तीची कवाड हो आदिशक्ती 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 कुठ तिची मोहक माया कुठ आभाळागत छाया कुठ नाजुक गोंधन तिच्या हास्याचं चांदन तुझा जागर चाले भवती हो आदिशक्ती 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 जयकारा शेरों वाली का दुर्गा है मेरी माँ अम्बे है मेरी माँ 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 बोलो जय माता की बोलो जय माता की जो भी दर पे आए वो खाली ना जाए सबके काम है गलती सबके दुख ये हरती मैया शेरों वाली भर दो झोली खाली मैया शेरों वाली भर दो झोली खाली दुर्गा है मेरी माँ अम्बे है मेरी माँ दुर्गा है मेरी माँ माझी माऊली माझी माऊली अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो, हो, आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेल फूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली ओ अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी
ओवाळता येईल व्यवस्थित सगळ्यांना नाही का? आमच्या मॉलमध्ये मला पाठवलं आमचा एक फक्त ग्रुप होतो तुम्ही सगळे ओवाळायचं नाही काय नाही. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हाकेला उभी राही तारकाईची.
दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदे कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदे कारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही वन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदे कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदे कारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदे
माझ्या मोगिरी बाबा
गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची झुमक्याची आई रामबाबाई ग तुझ्या भेटीला येईल आई रामबाबाई तुझ्या भेटीला येईल 502 चढून पायऱ्या दर्शन घेईल 502 चढून पायऱ्या दर्शन घेईल नांदुरीला जाया अंबाबाईला पाया गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची झुमक्याची आई रामबाबाईनं तुझी वाकडी कामान आई रामबाबाईनं तुझी वाकडी कामान वाद्य मार्कंडे पुराणाईनं उजव दिला कान मार्कंडे पुराणाईनं उजव दिला कान त्याला नांदुरीला जाया अंबाबाईला पाया गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची झुमक्याची झुमक्याच्या गाडीचा ग बाळू भाऊ गाडीवान झुमक्याच्या गाडीचा बाळू भाऊ गाडीवान बाळू गाडीवान संगे नितीन चंद्रकान बाळू गाडीवान संगे नितीन चंद्रकान त्याला नांदुरीला जाया अंबाबाईला पाया गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची झुमक्याची नांदुरीला जाया अंबाबाईला पाया गाडी झुमक्याची झुमक्याची ना गाडी झुमक्याची 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 ग गाडी झुमक्याची 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 ना गाडी झुमक्याची 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 ग गाडी झुमक्याची झुमक्याची तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझं काळीच लागलंय ना तून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय ना तून गाणं वाजू द्या 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 हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी माझ्या मनाच्या मातीच तिसक बियाणं रुजू द्या माझं काळीच लागलंय ना तून गाणं वाजू द्या माझं काळीच लागलंय ना तून गाणं वाजू द्या तुम्ही एकच आहे का वेगळं एकच आज
डोई धरिला धरिला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरिला धरिला आईचा देवारा हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा शृंगी देवीचा हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग हाती परडी
आणि सगळ्या सदस्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी माता खाली बसा, सगळ्यांनी महिला मंडळी खाली बसा. मुलांमध्ये या रामराज्य प्रतिष्ठानच्या युवक कार्यकर्त्यांनी तिकडे दिसेल महिलांना युवक कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योत महालक्ष्मी मातेवरून आणली. संपूर्ण भारतामध्ये 40 कुलदैवत या देवीच्या आहेत आणि जगभरामध्ये 10 म्हणजे 40 आणि 10 42 आणि 52 ही सगळी ज्योत आहेत. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. देशात 42 आणि जगात 52 शक्तिपीठांचं हे मोठं देवीचं वैभव आहे आणि म्हणून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण देशामध्ये असणाऱ्या 40-42 जे काही शक्तिपीठ आहे त्या प्रत्येक शक्तिपीठातून ज्योत प्रज्वलित करून आपल्या जय भवानी मातेच्या मंदिरापर्यंत कशी येईल आणि याच्यासाठी ही सगळे प्रयत्न करतायत. सुरुवातीला तुळजापूर आपल्या भवानी मातेच्या मंदिरातून 5 वर्ष 2016 ते 2020 या काळात ज्योती आणली. वणीवरून 2 वर्ष आपण 2021-22 ला ज्योती प्रज्वलित करून आणली. माहूरगडावरून 1 वर्ष सगळ्यात लांबचा टप्पा कुठल्याही पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी असेल तर माहूरगडच्या रेणुका मातेच्या तिथून मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून 1 वर्ष आपण या सगळ्या रामराज्य प्रतिष्ठानच्या युवकांनी आणली. आणि आता करवीर निवासिनी म्हणजे करवीर देवस्थान तिथून या सगळ्या राजेशाही घराणा असणाऱ्या कोल्हापूर या कोल्हापूरच्या मातीतील असणारी करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेच्या मंदिरातून आज ही ज्योत प्रज्वलित करून आपल्यापर्यंत आली आहे. तर एकदा जोरात टाळ्या वाजू या सगळ्या या युवकांसाठी. आणि एका बाजूला धर्माच्या या कार्यासाठी माईकमध्ये माझ्यासारखं भाषण ठोकून काही होत नाही, त्याच्यासाठी स्वतः हातात ही ज्योत प्रज्वलित करून रात्री अपरात्री प्रवास या सगळ्या युवकांनी केलेला आहे. हे धर्माचं मोठं काम आहे आणि म्हणून या नवरात्रीचे 9 रूप आपण म्हणतो तसं एक रूप या युवकांमध्ये सुद्धा आहे. ते शौर्याचं, संघर्षाचं आणि आपल्याकडे असणाऱ्या समर्पण भाव दिला पाहिजे आणि म्हणून सगळ्या या युवकांचं 70 जण कोल्हापूर पर्यंत गेले आणि 70 जणांनी कोल्हापूर पासून इथपर्यंत ही सगळी ज्योत आणली. हे क्रांतीचं प्रतीक आहे. आज पिवळा रंग पहिल्या दिवसाचा आहे. पिवळा रंग म्हटलं की क्रांतीचं प्रतीक असतं, तसं हे युवकांच्या हातून हे सुंदर काम होतंय. तर या युवकांचं निश्चित आपल्या सगळ्यांकडून कौतुक आहे. एक दुःखाची गोष्ट या सगळ्या रामराज्य प्रतिष्ठानसाठी आहे. अय बाई दुःख मनात सदैव आहे. संदीप संपत आगिल्ले, संतोष उर्फ सुखदेव धुमाळ, शरद भाऊसाहेब साबळे असे हे 3 या मंडळाला सोडून गेले. त्यांची आठवण सुद्धा नेहमी स्मरणात आहे. त्यांच्याही स्मृतीस विनम्र अभिवादन या रामराज्य प्रतिष्ठान आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आज आहे. ज्यांनी या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं वेगवेगळ्या माध्यमातून असतं. सगळ्यांनीच पैसे दिले पाहिजे, सगळ्यांनीच वस्तू दिल्या पाहिजे असं नसतं, पण ज्याला जे शक्य आहे ते त्यानं दिलं पाहिजे आणि असं ज्यांनी दिलं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. जेव 5-10 मिनिटं लेट चालेल ना जेवण? चालेल म्हणलं बाय. नमस्कार. आज राडी गावामध्ये आपल्या जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपल्या सर्व युवकांनी रामराज्य प्रतिष्ठानच्या 80 युवकांनी कोल्हापूरवरनं ज्योत घेऊन आले आहेत. सर्वात आधी आपण ह्या सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन करू. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे उन्हाचं ऊन नाही बघितलं, पाऊस नाही बघितला, वारा नाही बघितला, रात्रीचं सुद्धा हे पोरं पळत पळत आणि बिना चपलांच्या त्यांनी ज्योत कोल्हापूर म्हणजे 300 किलोमीटर पासनं 340 किलोमीटर आहे कोल्हापूर, 340 किलोमीटर खराडी पर्यंत 5 दिवसामध्ये ह्या 80 मुलांनी ज्योत घेऊन आलेले आहे. खरं जेवढं कौतुक तुमचं करावं तेवढं कमी आहे. खूप खूप म्हणजे धाडस लागतं ह्या सगळ्या गोष्टीला, खूप ताकद लागते आणि ह्या मुलांमध्ये मला दिसतीये. तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते. खरंच म्हणजे ही ज्योत घेऊन 2 मिनिटं चालणं पण अवघड असतं या उन्हामध्ये आणि ह्या पोरांनी 5 दिवस म्हणजे दिवस रात्र करून त्यांनी ज्योत आणलेली आहे. आपल्या आईची ज्योत ते घेऊन आलेले आहे. त्यांचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते. आजपासून घट बसते
असतायत, 9 दिवस नवरात्री आहे आणि 12 तारखेला दसरा आहे. आपल्याला सर्वांना म्हणजे माझ्या समोर आज सर्व महिला भगिनी बसलेल्या आहेत. आपण नवदुर्गांचे रूप आहोत. आपल्यामध्ये एवढी ताकद आहे ना की आपण जग बदलू शकतो. एवढी ताकद आपल्या सर्व महिलांमध्ये आहे, आपल्या सर्व मुलांमध्ये आहे आणि आपल्याला ही ताकद एका चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. आपल्या सर्वांना खूप पुढे जायचं आहे, आपल्या तालुक्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. मी तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. या 9 दिवस नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आज इथे देते. खूप खूप तुमच्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद ताई. मला पटलं, बरोबर आहे. हा रस्ता आपण फक्त 2 महिने थांबायचा आहे. हा रस्ता बनणारच आहे. बस ये बाय रस्ता होणार म्हणले ज्योत प्रज्वलित झाली. बोलो भवानी मातेचा, अंबाबाईचा. मी म्हणून म्हटलं का वाट बघतो ह्यावरती. अजून थोड्या वेळ थांबला असता तर स्ट्रीट लाईट पण आल्या असत्या, म्हणजे वाघाची भीती राहिली नसती. विनोदाचा भाग सोडा, पण आपले भाविक सगळे त्यांच्यासाठी ही तळमळ या मुलांची आहे. त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया. यानंतर या सगळ्या युवकांना जी आणखी एक मोलाची मदत ज्यांच्या माध्यमातून लाभली ते राजनदादा युवा मंचचे राजनदादा शिंदे यांची ही मोलाची मदत या सगळ्या कामासाठी लाभली. ते राजनदादांना विनंती करतो, सगळ्या युवकांची इच्छा आहे आपण शुभेच्छा द्याव्या. मी राजनदादांना विनंती करतो. मी या ठिकाणी आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आणि आपले सर्व जिवलक मित्र परिवार, तरुण मित्र परिवार एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहात. सर्वांचं या ठिकाणी एवढं गरम होतंय, ऊन आहे. सर्व मागच्या 3 दिवसापासून कोल्हापूरवरून एवढे 70 जण आपली ज्योत घेऊन येत असतात. आपला जो 9 दिवसाचा नवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. सर्वांचं मी या ठिकाणी खूप आभार मानतो आणि आमच्या राजन शिंदे युवा सर देखील या ठिकाणी आमचं आपलं जे स्ट्रीट लाईटचं काम आहे, मी मागच्या वेळेस बोललो होतो मुलांना की आपण आपल्या गावासाठी काहीतरी काम करू. ते स्ट्रीट लाईटचं काम या मंदिरापाशी आमच्या राजन शिंदे युवा सर आपण बसवणार आहे लवकरच. पुढच्या 8 दिवसात ते काम करू आणि भविष्यातही आपल्या सर्व तरुण मित्रमंडळींसोबत आपला राजन शिंदे युवा मंच संगमनेर तालुक्यात काम करत असतो आणि करत राहील. आणि या ठिकाणी बोलून सर्वांनी मान सन्मानित केल्याबद्दल सर्वांचं खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपले खराडे गावातील आमचा तरुण मित्र परिवार गेले 5-6 दिवसापासून त्यांनी केलेलं परिश्रम आणि त्यातून ही ज्योत कोल्हापूरपासून खराडे गावापर्यंत दरवर्षी आपण सातत्याने या देवीचा उत्सव करत असतो आणि अतिशय आनंदात उत्साहात सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी होत असतात. माननीय आदरणीय थोरात साहेबांनी सुद्धा सातत्याने चांगल्या प्रकारची मदत या देवस्थानला केलेली आहे. खरं म्हणजे आपलं कौतुक यासाठी करायचे की ताईने सांगितल्याप्रमाणे एवढं सोपं नाही. रात्री पायी चालायचं, दिवसा ऊन वारा पाऊस, आणि म्हणून ही युवा शक्तीमध्ये काय शक्ती असते आणि सांगितल्याप्रमाणे त्या शक्तीचा उपयोग आपल्याला चांगल्या कामासाठी करायचा. खरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या नेहमी सहकार्य देणारे हे गाव आहे. परिसरामध्ये संजू साबळे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, आमचे तरुण मित्र हे सातत्याने या कामामध्ये भाग घेत असतात, मदत करत असतात. ताईंनी आता सांगितलं की रस्ता देणार आहेत म्हणजे तो होणार आहे आणि म्हणून आपल्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाची बाब आहे. परंतु हे करत असताना आपण चांगल्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे. चांगला विचार राजकारणात समाजकारणात कोणाचा आहे, कोणाबरोबर राहिलं पाहिजे हे आपल्या तरुण मित्रांनी सातत्याने खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली विभाजन केलं जातं. आपण सर्व धार्मिक आहोत, देवी भक्त आहोत, राम भक्त आहोत, सर्व देवांचे भक्त आपण आहोत. परंतु त्या भावनेचा वेगळा विचार करून काही लोक आपल्यामध्ये बुद्धिभेद करतात. तर या तालुक्यामध्ये एक चांगलं काम आणि राज्याला नेतृत्व देणारं एक नेतृत्व हे आपल्यामध्ये सातत्याने असते आणि मग त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांनी ज्या ज्यावेळेस आपल्याला जी हाक दिली त्या हाकेला हो देणं खरं म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
या निमित्ताने आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. हे काही राजकीय व्यासपीठ नाही, तरी परंतु एक संधी मिळाली आमच्या माता भगिनी बहुसंख्येने असल्यामुळे की आपण पाहतो की आज महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दिले जातात आणि फुकट दिले जातात. खरं म्हणजे मी सांगेल की आमच्या माता भगिनींना लाडकी बहीण म्हणून निश्चितपणे सरकारने जी मदत केली, 1,500 रुपये दिले, पण 30 रुपयाचे गोडे तेलाचे भाव वाढले, खोबऱ्याचे दर वाढले, विजेचे दर वाढले. या सर्व गोष्टी वेगळ्या हाताने ते काढून घेणार आहेत, ते आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून याचा गांभीर्याने खऱ्या अर्थाने विचार करून आपण हे सर्व जे महाविकास आघाडीचं जे सरकार उद्याच्या काळात येणार आहे त्याबरोबर राहण्याची आपली गरज आहे, ती आपण पूर्ण करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. विशेषतः आमच्या तरुण वर्गाला, मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो की दरवर्षी सातत्यानं हा उपक्रम आपण राबवावा. तेवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय. शुभेच्छा देण्यासाठी ॲडव्होकेट नानासाहेबजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, त्यांचंही सहकार्य आहेत, त्यांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्या. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत. आजचा हा आपल्या नवरात्राचा पहिला दिवस आहे, घटस्थापना आहे. आणि मागील 4-5 दिवसापासून ज्या तरुणांनी कोल्हापूर ते खराडी हा प्रवास ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता या ठिकाणी ते पोचले, एकाही तरुणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही. मी वाघापूरमध्ये सांगितलं की एकाही तरुणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही, एक उत्साहाचं वातावरण आहे. मागील 9 वर्षापासून आपण हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करतोय. कोणताही कार्य असो, ताईंनी सांगितल्याप्रमाणे ते सोपं नसतं. अगदी टाचणीपासून, काडीपेटीपासून त्याची सुरुवात होते आणि अनेक गोष्टीचा त्यामध्ये सहभाग असतो. मी आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. या मंदिराचं आणि माझं नातं थोडं वेगळं आहे, कारण हे जे देवस्थान आहे हे खराडी आणि आपल्या परिसरापुरतं मर्यादित नसून आपल्या संगमनेर तालुक्याचं हे दैवत आहे. आणि म्हणून उत्सवामध्ये यात्रा असो किंवा नवरात्र उत्सव असो, अतिशय मोठ्याने आपण उत्साहाने त्या ठिकाणी साजरा करत आहोत. भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे उत्साह आपल्याला साजरा करायचा आहे, त्याही करता शुभेच्छा देतो. मूर्तीची ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी जोडीला पूजेनी बसणाऱ्यांपैकी मी एक होतो. आणि तुमच्या जेवढ्या आपल्या ज्योतचे काही जे प्रवास झाला तर प्रत्येक याच्यामध्ये पण जोडीने हजर आहे. आज पण जोडीने हे असं पुण्याचं काम करतात जोडीने, म्हणून एक सरपंच, एक संचालक इथं टाळ्या वाजवतात. हे देवाची पुढे चांगलं काम केलं की त्याला निश्चित यश मिळतं असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर कोल्हे सर या ठिकाणी शुभेच्छा देतात. आज हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. आता हे खराडीचे जे नवयुवक आहे यांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या दूरच्या प्रवासावरून कुठेही न डगमगता आणि कोणताही आजाराचं तमाम तो त्यांचा आचारी सागर पर्वत, त्याला डेंग्यू आहे, 88,000 प्लेटलेट आहे आणि तो आज इथे आहे. साल्यांना 4 वेळा फोन केला, तो म्हणे खिचडी शिजल्याशिवाय मी येणार नाही. म्हणजे तरुणांमध्ये आजार झिटकारून सुद्धा त्याला रात्री 10 वाजता मी साल्यांना बोलवलं. म्हणजे एवढा उत्साह आणि संचार खूप चांगला आहे. हिंदू धर्मामध्ये खूप मोठी ताकद आहे, तुम्हाला सांगतो. फक्त आपण तो धर्म आजमावला पाहिजे, मनापासून त्या हिंदू धर्माची पूजा केली पाहिजे. हा काल माझ्याकडे 19,000चा प्लेटलेट होता, प्लेटलेटचा पेशंट. त्यावेळेला आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना SDP वगैरे द्या, तुम्ही तिथं ठेवू नका. म्हटलं मला फक्त 4 तासाचा वेळ द्या. 4 तासानंतर त्याच्या प्लेटलेट चेक केल्या. फक्त रिपोर्ट येताना मी एवढंच म्हणलो, जय बाबाजी भक्त परिवारात असल्यामुळं. आणि त्याच्या 26 आले, आज 39 आले. तो पेशंट जर संगमनेरला गेला असता निश्चित 60-70 हजारावर गेला असता. त्यामुळं देवावर, परमेश्वरावर या ठिकाणी श्रद्धा ठेवा. आणि नवयुवकांना मी एवढंच सांगेल की एक चांगल्या मार्गावर चालून, एक सच्च्या मार्गावर चालून
जर तुम्ही व्यसनाधीन असाल तर ते बाजूला करा. सगळ्यात महत्वाचं, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही पण काही काळ असं करायचो थोडंफार, परंतु एक वयाच्या वाढत्या प्रवासानंतर आता 45 वयाच्या नंतर माणसाला विचाराची प्रगल्भता येते आणि तरुण वयामध्ये माणूस थोडासा कसं असतं, एक चैतन्य असतं त्याच्यामध्ये आणि त्या चैतन्यामध्ये बरेच काही चुका करतो. परंतु जर तुम्ही एवढा देवाचा धर्माचा कार्यक्रम करता की याच्यामधून एवढंच बोध घ्या की तुमचं आचरण चांगलं पाहिजे, तुम्ही सुसंस्कृतपणे पाहिलं पाहिजे, तुमच्याकडे पाहताना लोकांचा चष्मा असा पाहिजे की हा नाही, हा चांगला माणूस आहे. एवढ्याच मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जो हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि एवढ्या मोठ्या प्रतिसादाने या मुलांनी, खराडीच्या मुलांनी जो एवढा कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. कारण मला नाही वाटत या 5-10-20 गावांमध्ये असा मोठा कार्यक्रम होतो. या सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि या सर्व मुलांनी, या तरुणाईची शक्ती ही चांगल्या कार्यासाठी तुम्ही वापरली पाहिजे. आणि त्यासाठी कुठं जर तुम्हाला अडचण आली तर आमच्यासारख्याचं मार्गदर्शन राहिलं 100% आम्ही मार्गदर्शन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेबांनी खूप सागर झाकी आहे, बाकी सब बाकी आहे. तसं ते सुरेश भट म्हणतात ना की प्रत्येक वादळ पेलविनी माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना, जाऊन सांगा त्या संकटांना, आता तुमची माझ्याशी गाठ आहे. तसे ही सगळी तरुण ऊन वारा पावसाची तमा न बाळगता इथपर्यंत ज्योत घेऊन आले आणि खूप सगळं तेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. शेवटी सफर का मजा लेना चाहिए, तसं हे त्यांनी आनंद हा त्यामधून घेतला. आणि सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या खराडी माते, भवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी सदैव पंडित तात्या नेहमी सहकार नर्सी भाऊसाहेब सनोज थोरात, सहकारी साखर कारखान्याचे संचालक मार्गदर्शक सन्माननीय इंद्रजित भाऊ थोरात यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. आपल्या गावामधील या पंचक्रोशीतील सर्वांचं श्रद्धेचं स्थान असलेलं जगदंबा मातेचं हे मंदिर आणि सालाबाद प्रमाणे आज आपण ज्योत घेऊन आलेलं आहेत. मी सर्व ह्या तरुण मंडळ जे कोल्हापूरवरून ज्योत घेऊन आलेत, हे रामराज्य प्रतिष्ठान खराडी यांचं खूप अभिनंदन करतो. आपण अनेक वर्षापासून हे ज्योत आणत असतो. आपण आतापर्यंत तुळजापूर असेल, वणी असेल, माहूरगड असेल आणि आता कोल्हापूर असेल, त्या ठिकाणांवरनं आपण ज्योत आणत असतो. मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा या नवरात्रीच्या वतीनं, नवरात्रीच्या निमित्ताने देतो. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं ही शुभेच्छा आपल्याला देतोय. गणपत नानांनी सांगितलं की हे राजकीय व्यासपीठ नाहीये. बरोबर आहे, राजकीय व्यासपीठ नाहीये, पण जगदंबा मातेने जे आपल्याला संदेश दिलाय, जो आपल्याला सांगितलंय की जे कोणी आपल्या संसारामध्ये माती घालवत असतील अशा दुष्टांचा संवाद हा आपण केलाच पाहिजे. त्यामुळं आपण इथून पुढं जागता पहारा ठेवत आपला तालुका, आपला सहकार, आपला विकास याचं रक्षण हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि जगदंबा मातेचा विचार हा मनामध्ये आपण रुजून हे सर्व करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊ. आपल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा तुमको भाई अंतर केवली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली, पाप जळली कोटी ग. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी
आली संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ